मी घरी न सांगता हम्पीला आलोय. हम्पी कर्नाटक मध्ये. अरे नालाय का मूर्खा, तुला काही अक्कल बिकल? तर जय शिवराय भावांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं या सिरीज मध्ये. चैतन्य, तू आधी अनऑफिशियल बेरोजगार होतास, पण आता कॉलेज संपले तर तू आता ऑफिशियल बेरोजगार झालायस. आता येडेचाळे आणि टाइमपास करायचं सोडून थोडं पोटा पाण्याचं बघावं लागणार आहे तुला, नाहीतर लग्न पण होणार नाही आपलं. तुझ्याकडे आता फक्त मोजून 3 महिन्यात नवीन कॉलेज सुरू व्हायला. या 3 महिन्यात ग्रोथ झाली तर ठीक, नाही तर मी डायरेक्ट UPSCचा अभ्यास सुरू करणार आहे. आता पहिल्या अटेम्प्ट मध्ये जरी नाही झालं तरी दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तर 100% PSIची पोस्ट काढल. या सर्व गोष्टीचं नियोजन लावल्यावर आता फिरायला जायचं कुठं तर हम्पीला जायचं ठरवलं. सध्या हम्पीला आपल्या बीडपेक्षा पण जास्त ऊन असते, तरी पण मी हम्पीला जातोय कारण एप्रिल मे म्हणजे हम्पीतला ऑफ सीझन असतोय. आणि ऑफ सीझन असल्यावर म्हणजे कमी खर्च, राहणं स्वस्त आणि कमी गर्दी. आणि राहिला प्रश्न तर उन्हाचा, तर त्यासाठी सनस्क्रीन घ्यायला मी मेडिकल मध्ये गेलो तर मेडिकलवाला म्हणला कशाला उगाच खर्च करतोय, तुला गरज नाहीये सनस्क्रीनची. अपमान झाल्याचं वाईट वाटलं पण पैसे वाचले याचा त्यामुळे आनंद पण झाला. माझा सगळा संसार एकाच बॅगेत सामावून मी निघालो माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला.